पंचगंगा नदीचं पाणी आठवड्यात दुसऱ्यांदा पात्राबाहेर आहे। पाणी पातळी रात्री 30 फूट 9 इंचांवर होती। पावसाचा जोर मात्र वाढला, त्यामुळे अद्यापही 33 बंधारे पाण्याखाली आहेत। 33 मार्ग बंद झाल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे। जिल्ह्यातल्या विविध भागांमध्ये पावसाची संततधार असल्याने धरण क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे। राधानगरी धरण सध्या 66% इतकं भरलं आहे। तर या संदर्भात आता आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी बघूया। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे कोल्हापुरातली पंचगंगा नदी ही एका आठवड्यामध्ये दुसऱ्यांदा पात्राबाहेर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। काल अचानक पावसाचा जोर वाढल्यामुळे पंचगंगेने रात्री आपल्या पाणी पातळीमध्ये वाढ केल्याने आता नदीची पातळी ही पुन्हा वाढलेली आहे आणि हे पाणी आता पात्राबाहेर येऊ लागलेलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात सुद्धा पावसाची संततधार सुरू झालेली आहे, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पंचगंगा नदी ही सध्या 31 फुटांवर वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे। साधारण सध्या 33 बंधारे हे पाण्याखाली आहेत आणि इथली वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू करण्यात आलेली आहे। कोल्हापूरच्या राधानगरी धरणामध्ये साधारण 63% पाणीसाठा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकूणच असा जर पाऊस सुरू राहिला तर मात्र पंचगंगा नदी पुन्हा दुथडीवरून वाहील आणि इशारा पातळीच्या दरम्यान जाण्याची शक्यता आहे। कॅमेरामन सचिन सावंत सोबत रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।